गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण लास्ट थेरी पाहिली होती, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीमध्ये द थेरी इज इंट्रोड्यूस बिकॉज देर इज अ लिमिटेशन फॉर व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ओके, सो व्हॅलन्स बॉन्ड थेरी could not explain the paramagnetism of oxygen atom. Okay, so actually oxygen molecule shows the paramagnetism, but according to the valence bond theory oxygen shows diamagnetism because there are 16 electrons are there, and according to valence bond theory they are paired up, they are getting a paired up, and as we know when electrons are paired they are called as a diamagnetism. This shows the property of diamagnetism, but when the electrons are unpaired electrons is there, they showing the phenomenon of paramagnetism. So experimentally the oxygen shows paramagnetism, but according to valence bond theory they shows the diamagnetism. So in order to overcome this difficulty, a new theory is introduced, that is called the molecular orbital theory. Molecular orbital theory is nothing but it is a combination of atomic orbital. Actually half filled atomic orbital of one atom overlap with the half filled atomic orbital of another atom and formation of a molecule. But here the atomic orbital get overlap and form a molecular orbital. So number of atomic orbital combining the form a number of molecular orbital. Okay, and they form a lower energy level and higher energy level, that is the bonding molecular orbital and anti bonding molecular orbital. आपण लास्ट लेक्चरला त्याच्यामध्ये पाहिलं होतं फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. ओके, आणि एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं एक्झाम्पल करतो. फक्त एकच हायड्रोजनचं एक्झाम्पल आहे, पुढचे जे एक्झाम्पल आहे ते डिलीट केलेले आहेत आपले ह्याच्यामधनं सिलेबसमधनं. ओके, त्याच्यामुळे पुढचे घेतले नाही. लक्षात ठेवा ते डिलीटेड आहेत, ते करायचे नाहीत. म्हणजे कोणता डिलीटेड आहे याच्यामध्ये, मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन मॉलिक्युल हा एकच आहे आपल्याला. लिथियम मॉलिक्युलचं डिलीट केलं आहे, नायट्रोजन मॉलिक्युलचं डिलीट केलं आहे, ऑक्सिजन मॉलिक्युलचं डिलीट केलं आहे आणि फ्लोरीन मॉलिक्युलचं डिलीट केलं आहे. हे डिलीटेड आहेत, ते करायचे नाही. लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे आपला या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे, दॅट इज द पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, सो कोणते पॅरामीटर्स आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म कसा होतो, बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो हियर 4 पॅरामीटर्स आर देअर: बॉन्ड अँगल, बॉन्ड एन्थाल्पी, बॉन्ड लेंथ अँड बॉन्ड ऑर्डर. त्यातला पहिला आपण घेतोय बॉन्ड अँगल. बऱ्याच वेळा येतो हा बॉन्ड अँगल. अँगल कधी फॉर्म होतं, दोन साईडमध्ये अँगल जनरेट होतो. ओके, दोन साईड जर घेतले आपण तर त्याच्यामध्ये अँगल जनरेट होतो. आता बॉन्ड अँगल म्हणजे बॉन्डमधला अँगल. ओके, आता बॉन्ड फॉर्म कसं होतं, जो काही बॉन्ड फॉर्म आहे इन कोव्हॅलंट बॉन्ड, द इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन. इलेक्ट्रॉन काय करतात, ऑर्बिटल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, बॉन्ड फॉर्म करतात, कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. द अँगल बिटवीन द ऑर्बिटल्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, the angle between orbitals holding the bonding electrons, okay, is called bond angle. The angle between the orbitals holding the bonding electron, जे ऑर्बिटल्स मध्ये जो ऑर्बिटल्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, ऑर्बिटलमध्ये काय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन्स, दॅट द अँगल बिटवीन द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, अँगल बिटवीन द इलेक्ट्रॉन्स होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड बॉन्ड अँगल. फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्यूल आहे, सो दिस इज ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड, दिस इज ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. ओके, दिस इज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. Now the value of bond angle gives idea about the arrangement of orbital around the central atom and the shape of the molecule. काय करतो बॉन्ड अँगल, आपल्याला अरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल अराउंड द सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटम ऑक्सिजन आहे, त्याच्या अराउंड जे काय अरेंजमेंट केले ऑर्बिटलची, ती अरेंजमेंट आपल्याला समजते सेंट्रल ॲटमच्या, आणि शेप ऑफ द मॉलिक्युलचा शेप समजतो आपल्याला. आणि हा जो आहे ना दोघांच्या मधला, दिस इज कॉल्ड बॉन्ड अँगल. दिस इज कॉल्ड बॉन्ड अँगल. दोन बॉन्डमध्ये जे काही डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड एज अ बॉन्ड अँगल. आपण तो मेजर करू शकतो. ओके, सो बॉन्ड अँगल इज नथिंग बट
द अँगल बिटवीन द ऑर्बिटल होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज अ बॉन्ड अँगल. वॉटर मॉलिक्यूलचं आपण एक एक्झाम्पल घेतलं आणि बॉन्ड अँगल किती आहे 104 डिग्री 28 मिनिट. 104 डिग्री 28 मिनिट. अमोनिया मॉलिक्यूल आहे, अमोनिया मॉलिक्यूलमधलं बॉन्ड अँगल आहे 107 डिग्री. 107 डिग्री. BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे, त्याच्यामधलं बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री. 120 डिग्री. ओके, सो बॉन्ड अँगल कॅन बी डिटरमाइन एक्सपेरिमेंटली बाय युजिंग स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक. ओके, स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आपण याचा बॉन्ड अँगल मॉलिक्यूलचा फाइंड आउट करू शकतो. ओके, इट इज अ एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. इट इज अ एक्सपेरिमेंटल value. Okay, so values of bond angle gives the idea about the arrangement of orbital around the central metal atom and shape of the molecule. याच्यामुळं काय समजतं आपल्याला की जे ऑर्बिटलची अरेंजमेंट आणि त्या मॉलिक्यूलचा शेप काय असेल. ओके, सो दॅट विल बी द इन्फॉर्मेशन इज गिवन बाय द बॉन्ड अँगल. द अँगल बिटवीन द ऑर्बिटल होल्डिंग द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ बॉन्ड अँगल. पहिला झाला. दुसरा पॅरामीटर आहे दॅट इज bond enthalpy. Second parameter है bond enthalpy. Let's see what is bond enthalpy. Let's see the bond enthalpy. It is the amount of energy required for what? Require to break 1 mole of particular bond present between two atoms. 1 mole of particular bond present between two atoms in gaseous state. Okay, so bond enthalpy is the amount of energy required to break 1 mole of a particular bond present between the two atoms in a gaseous state. gaseous state मधलं 2 ॲटम आहेत तर त्यांच्यामधलं बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागेल दॅट एनर्जी इज कॉल्ड एज अ बॉन्ड एन्थाल्पी. ओके, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आहे किंवा ऑक्सिजन आहे तर त्यांच्यामध्ये जी काही एनर्जी लागेल बॉन्ड एन्थाल्पी हायड्रोजन मॉलिक्यूल. ओके, फॉर एक्झाम्पल एच आता ह्यांची बॉन्ड एन्थाल्पी किती आहे दॅट इज द 435.8 किलोजूल पर मोल. ओके, एका मोलसाठी किती लागणार? 1 मोल हायड्रोजन गॅसचा ब्रेक करायला आपल्याला किती एनर्जी लागेल? 435.8 किलोजूल पर मोल. ओके, एका मोलसाठी 435.8 किलोजूल पर मोल. दॅट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द breaking the bond between the two hydrogen atom. Similarly, larger is the bond dissociation energy, stronger is the bond. Bond dissociation energy जर जास्त असेल तर bond strong असेल and bond dissociation energy जर कमी असेल तर bond weak असेल. So that is the characteristic of the bond enthalpy. Okay, bond enthalpy measure of strength of the bond between the two atoms. त्याची स्ट्रेंथ इंडिकेट करतं. पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल असेल तर बॉन्ड एन्थॅल्पी कशी घेतो आपण? ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी घेतो. फॉर एक्झाम्पल अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ अ पर्टिक्युलर बॉन्ड प्रेझेंट बिटवीन द टू ॲटम्स इन अ गॅसियस स्टेट. एक्झाम्पल आपण हायड्रोजनचं घेतलं. पुढचं पॉईंट आहे त्याच्यामध्ये जर पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल असेल, आता हा आपण डायॲटॉमिक घेतला. पॉली मीन्स मेनी. पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल जर असेल तर बॉन्ड एन्थॅल्पी काय घेतो आपण? ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी. फॉर एक्झाम्पल H2O गिविंग H प्लस OH मायनस. ओके, आणि त्याची बॉन्ड एन्थॅल्पी आहे इथं H अँड OH इज गिवन. तर त्याची डेल्टा H1 आहे 502 किलो जूल आणि पुढचा पॉईंट आपला OH आहे तर OH विल गिव H प्लस OH. याची एन्थॅल्पी आहे डेल्टा H2 इज इक्वल टू 427 किलो जूल आणि delta H is equal to delta H1 plus delta H2. Okay, that will be 502 plus 427. This will give around
डिवाइड बाय 2. ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी घेतो, 2 बॉन्ड आहेत म्हणून. सो दॅट विल बी 464.5 किलोजूल. 464.5 किलोजूल. दॅट इज द बॉन्ड एंथॅल्पी फॉर वॉटर मॉलिक्यूल. ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी घेतली, कारण वॉटर मॉलिक्यूल जर तुम्ही पाहिलं तर वॉटर मॉलिक्यूल हा एक OH बॉन्ड आहे आणि हा एक OH बॉन्ड आहे. पण या OH बॉन्डची डिसोसिएशन एंथॅल्पी वेगळी आहे, बॉन्ड एंथॅल्पी, आणि याची बॉन्ड एंथॅल्पी वेगळी आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं. तर ते कमी करायसाठी काय केलं आहे, आपण त्याची सम घेतो दोन्ही बॉन्ड एंथॅल्पीची आणि त्याला डिवाइड बाय 2. इथे 2 बॉन्ड आहेत म्हणून आपण ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी कन्सिडर करतो इथं. ओके, so that is the bond enthalpy, amount of energy required to break 1 mole of a particular bond present between the two gaseous atom. That is called as a bond enthalpy. Okay, and that is denoted by kilojoule. Third bond parameters covalent bonds आहे, that is the bond length. Third आहे bond length. Okay, so what is the bond length? It is the equilibrium distance between the nuclei of two covalently bonded atom in a molecule. It is equilibrium distance. Equilibrium distance between nuclei of two nuclei of two covalently bonded atom. न्यूक्लियाय म्हणजे काय, प्लुरल फॉर्म आहे न्यूक्लियसचा. न्यूक्लियस सिंग्युलर आहे, न्यूक्लियाय प्लुरल फॉर्म आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतं तर दॅट इज कॉल्ड द न्यूक्लियाय. ओके, आता टू कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम फॉर एक्झाम्पल, हा एक न्यूक्लियस आहे आणि हा दुसरा न्यूक्लियस आहे आणि यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ओके, त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे. इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियर ऑफ टू कोव्हॅलंट बॉन्डेड ॲटम इज कॉल्ड एज अ बॉन्ड लेंथ. सो दिस इज कॉल्ड बॉन्ड लेंथ. दोन्ही न्यूक्लियसचं डिस्टन्स. ओके, त्यांच्या न्यूक्लियर जर जॉईन केले आपण तर त्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येते. आणि बॉन्ड लेंथ आर मेजर बाय एक्स-रेज अँड इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक. ओके, हा बॉन्ड लेंथ कॅल्क्युलेट करतो आपण बाय एक्स-रे और इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन टेक्निक. सो बॉन्ड लेंथ डिपेंड्स अपॉन साइज ऑफ ॲटम अँड मल्टिप्लिसिटी ऑफ द बॉन्ड. ॲटमची साईज काय आणि त्याची मल्टिप्लिसिटी किती आहे. यांच्या सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. सो डिपेंडिंग ऑन द बॉन्ड लेंथ गेट व्हॅरीज. सो दिस इज द थर्ड बॉन्ड लेंथ parameters of covalent bond. Now fourth is a bond order. Bond order is equal to the number of bonds between the two atoms in a molecule. It is equal to number of bonds between two atoms. Number of bonds between two atoms in a molecule. काय बॉन्ड ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन द टू ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. दोन ॲटम जे मॉलिक्यूलचे आहे त्यांच्यामध्ये असणारे बॉन्ड्स, नंबर ऑफ बॉन्ड्स म्हणजे सिंगल आहे, डबल आहे, ट्रिपल आहे. ओके, सो डिपेंडिंग ऑन दे आर कॉल्ड एज अ बॉन्ड ऑर्डर. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, H2 मॉलिक्यूल, याची बॉन्ड ऑर्डर किती आहे. इट इज हॅव्हिंग अ बॉन्ड ऑर्डर 1. फ्लोरीन आहे, बॉन्ड ऑर्डर किती आहे 1. ऑक्सिजन आहे, बॉन्ड ऑर्डर किती 2. नायट्रोजन आहे, बॉन्ड ऑर्डर किती 3. सो डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ बॉन्ड्स बिटवीन द टू ॲटम, याच्यामध्ये 2 हायड्रोजनच्या ॲटममध्ये एकच बॉन्ड आहे, देअरफॉर बॉन्ड ऑर्डर 1. 2 फ्लोरीनच्या याच्यामध्ये 2 फ्लोरीनचे जे ॲटम आहे त्याच्यामध्ये एकच बॉन्ड आहे, देअरफॉर बॉन्ड ऑर्डर 1. 2 ऑक्सिजन ॲटम आहे त्यांच्यामध्ये बॉन्ड किती आहे, डबल आहेत, 2 आहेत. ओके, सो दॅट इज द बॉन्ड ऑर्डर इज 2. आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड किती आहे, 3 आहेत. सो देअरफॉर दे हॅव्हिंग द
ट्रिपल बॉन्ड. सो बॉन्ड ऑर्डर इज 3. काय काय पाहिलं आपण पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्डमध्ये? पहिला आपण बॉन्ड अँगल. सो व्हॉट इज द बॉन्ड अँगल? बॉन्ड अँगल इज द angle between the orbital holding the electrons is called bond angle. Second पाहिलं आपण bond enthalpy, amount of energy required to break a 1 mole of a particular bond between the two gaseous atom. Bond enthalpy is the strength of the bond. Higher the bond enthalpy, stronger is the bond. Weaker the bond enthalpy, weaker is the bond. That is the strength of the bond depend on the bond enthalpy. त्यानंतर पुढचं पॉईंट आहे बॉन्ड लेंथ. इट इज द इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द टू न्यूक्लियर ऑफ अ ॲटम इन अ मॉलिक्यूल. दोन न्यूक्लियसमधलं जे काय ॲटमचे न्यूक्लियस आहेत त्या न्यूक्लियसमधलं डिस्टन्स म्हणजे काय? बॉन्ड लेंथ. आणि फोर्थ पाहिलं आपण बॉन्ड ऑर्डर. इट इज द नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन द टू ॲटम इन अ मॉलिक्यूल. एक बॉन्ड असेल तर बॉन्ड ऑर्डर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, डिपेंडिंग ऑन दॅट. ओके. सो इम्पॉर्टंट पॉईंट होते 4 पॉईंट. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे बॉन्ड ऑर्डरच्या नंतर नेक्स्ट पॅरामीटर आहे पोलॅरिटी ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. पोलॅरिटी ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड. सो लेट्स सी व्हॉट इज पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. फिफ्थ पॉईंट पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. Let's see. When covalent bond is formed between the two atoms differing in electronegativity, the electron bond pair is pulled towards the more electron atom, resulting the separation of the charges. Okay. काय होतं ज्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स जास्त असेल दोघांच्या मध्ये, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन डेन्सिटी त्याच्याकडे पुल करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, चार्जेस सेपरेट होतात. द मोर निगेटिव्ह ॲटम ॲक्वायर द पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तो काय करतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ॲटम आहे ॲक्वायर द पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, डेव्हलपिंग द पोलर कोव्हॅलंट बॉन्ड ऑर डायपोल. मोर द बॉन्ड पोलॅरिटी स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. ओके. आता पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, HCl आहे तर हायड्रोजन काय आहे, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन काय इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. सो याच्यामध्ये हा काय क्लोरीन काय करेल, इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे. देअरफॉर इलेक्ट्रॉन पेअर इज पुल टुवर्ड द मोर निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. याच्यामुळे काय इलेक्ट्रॉन पेअर याच्याकडे सेपरेट होतं. सो दॅट विल कॅरेज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, दिस कॅरेज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. सो चार्ज सेपरेशन इज देअर. टू डिफरंट ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याची डिफरंट आहे. आता समजा हायड्रोजन आहे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे किंवा क्लोरीन आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. पण HCl जर घेतलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्याची डिफरंट आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे काय, जो कोव्हॅलंट बॉन्ड शेअर पेअरने फॉर्म झाला ना त्याच्यामधल्या ज्या काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी शेअर करतो तो किंवा पुल करतो. म्हणजे क्लोरीन काय करतो, ते इलेक्ट्रॉन पुल करतो. Therefore it is electronegative and this is electropositive. याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप झाली तर बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंगर बॉन्ड आहे. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. सो दिस इज द फिफ्थ प्रॉपर्टी, दॅट इज बॉन्ड पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. ओके. सो रिमेनिंग जे आहेत ते रिमेनिंग आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ठीक आहे. आता काय राहतं आपल्या याच्यामध्ये, डायपोल मोमेंट आहे, डायपोल मोमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचा पॉईंट आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ आयोनिक बॉन्ड. ओके. हे दोनच पॉईंट आता त्याच्यामध्ये आपले राहतात आणि रेझोनन्स 3, हे 3 पॉईंट उद्याच्याला घेऊया. हा चॅप्टर उद्या फिनिश होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू.